पांडवांनी फार मोठा यज्ञ केला. आपल्याकडे सर्वात मोठं 2 यज्ञ सांगितले, एक नामाचा यज्ञ आणि एक अन्नदानाचा यज्ञ. आता ते यज्ञ आपण करू शकत नाही. ती योग्यता नाही, ती पात्रता नाही, तो अधिकार नाही, त्या लायकीचे नाहीत. व्रतस्थ लोक होते, हो सात्विक लोक होते, सदाचारी लोक होते, पुण्यशील लोक होते, पावन लोक होते. याच्याकरता त्या पारड्यात बसण्याची त्यांची पात्रता आहे. हा यज्ञ सांगितला कलियुगात नामाचा आणि अन्नदानाचा, 2 यज्ञ श्रेष्ठ सांगितले. मग पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं पांडवांचं पुण्य वाढावा याच्याकरता नाम आणि अन्नदान 2 गोष्टी व्हाव्या, म्हणून यज्ञ आयोजित केला. त्या यज्ञामध्ये 1400 ब्राह्मण होते, 1400 अग्निहोत्री, विद्वान, केळीच्या पानासारख्या ज्यांच्या जीवा होत्या, लवचिक. नदीचं पाणी जसं वेगात वाहतं, एखाद्या वड्याचं पाणी जसा लगेच वडा कल्ल्याच्या नंतर पिळ घेतंय, अशा पिळणाऱ्या जिभा होत्या. अशी प्रचंड अभ्यासातला व्यासंग त्यांचा थोड मोठा होता. असे 1400 लोक होते. पांडवाच्या यज्ञात पंढरपुरातल्या मालकांनी धर्माला सांगून या 1400 लोकायला 1 वर्ष 53 दिवस जेवायला सोन्याचं ताट होतं. 1 वर्ष. तर पंढरपुरातले एक जण मानला पांडवाकडे इतकं सोनं कुठं होतं, यानं सासरवाडीतला मनी त्याची इथं ठुलता. काही माणसाला अडचणीत हात घालायचा लय नाद असतो, इचून निघत असते. कुठेही वतडात हात घाली जाऊ नका. कारण त्याला पंढरपुरातल्या मालकाला एका सासरवाडीहून मनी आलता. तो मनी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. त्या मण्याचं नाव होतं श्रीमंतक नावाचा मनी. आणि बहीण दिली पांडवायला, याच्याकरता तिथं ठुलता. काय सोनं झालं असेल. प्रत्येकाला सोन्याचं ताट जेवायला. 56 देशाचे राजे महाराजे आमंत्रित केले. ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी सिद्ध नामधारक तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील. आणि जेवण्यासाठी कोणी बी गाभाळा, जेवण्यासाठी कोणाला बंधन नव्हतं. या आणि जेवत राहा. अन्नदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे. पैशान कधी कधी पाप होऊ शकतं. रात्रीच सांगितलं मी होतं. रात्री तिकडे नाशिककडे होतो आणि मग सकाळी इकडे वाशिमकडे गेलो. रात्रीच मी सांगितलं पैशानं कधी कधी पाप होऊ शकते. तुम्ही जर एखाद्या महाराजाचं सोंग घेणाऱ्याला 100 रुपये महाराज दिले आणि त्यानं अंगावरचा पोशाख काढून जुनं रूप दाखिलं आणि त्या 100 रुपयाचं विशिष्ट प्रकारचं जर पाणी पिलं आणि घरी जर बायकोला जाऊन मारलं तर अर्ध पाप तुम्हाला फेडावं लागते. सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. देशमुख साहेब कोणासाठी बी खिशाला हात लावायचा नाही, त्याची लायकी तपासली पाहिजे. द्रव्याने करण्या येथे कुलकर्म शोधण्या, 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 येथे कुलकर्म शोधण्या. ही प्रमाणाची बुलंद तोफ आहे देशमुख साहेब. हो हो, गाता लय लोकायला येत असेल, त्याबद्दल दुमत नाही. आणि गाता सिनेमातल्या लोकायला कुठं कमी येतं महाराज. आज एक असे काही म्हातारे ते तमाशातली बैरवी सांगते. काय बैरवी होती हो तमाशात. म्हणजे गाता येतच होतं का नाही त्याला. गाता तर येवा पण प्रमाण पण पाठ असावा. त्याचंच तर नाव वारकरी असतं. विठाला विठाला. कन्या देत असताना कुळ बघायचं. हो, इथे द्रव्य आणि कन्या. वा, इथे कुलकर्म शोध. अत्यंत गरज आहे, अत्यंत गरज आहे. चुकीच्या ठिकाणी आपला अर्थ गेला की नाश होत असतो. अहो, धर्मासारख्या माणसानं तशा काळात आदला द्याला, आदला फक्त आदला ते चुकीच्या माणसाला दिला तर स्वर्गात गेल्याच्या नंतर नरकभूमी पाहण्याची इच्छा झाली. आणि एक ओळखीचा व्यक्ती नरकात होता, त्याला काढण्याच्या निमित्तानं हात घातला. ते पुन्हा खाली बोंबलत गेलं. ते नालायकच होतं ना, त्याची लायकीच नव्हती ना नरकाच्या बाहेर निघण्याची. पण तितक्या नादात धर्माचे 4 बोट नरकात गेले.
विचारलं यमधर्माला, श्रुतीला प्रश्न केला, माझ्यासारखा तत्ववान व्यक्ती मग असं का तुम्ही एकदा आदला देलता आणि त्या आदल्यामुळं मुख्या प्राण्याचा जीव वाचणं बंद झालता, याच्याकरता धर्माला फटका फेडावा लागते. तर आपण कोण्या बेश्रमाचा पाला आहे? हो, आपलं सात्विक ठिकाणी द्रव्य गेलं पाहिजे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे. एक कपोत्कल्पित नावाचे साधू होते. कपोत्कल्पित नावाचे साधू होते. फार सुंदर साजून एक नाव आहे त्यांना. आणि एक सात्विक तात्विक महात्मा हो. ह्या जुन्या लोकांचा परमार्थ म्हणजे यांच्या विचाराची रांग आपल्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग. ही शैली होती यांच्या वागण्याची. यांच्या शब्दात जे जे वजन होतं, जे प्रभुत्व होतं, जे नाविन्य होतं, त्यांच्या वागण्याचे जे वलय होते, हे आपल्यासाठी ब्रह्मांड होतं, स्वर्ग होतं. अशी लोक वागायची. किती तात्विक महात्मा. आपण जर कोणाला मागावं आणि एखाद्यानं जर आपल्याला अरेकारे शब्द बोलला तर चुकून आपल्या तोंडातून आपल्या वाणीला भ्रष्टता येऊ नये याच्याकरता मागणं बंद केलं. काय करत होते? खळं झाल्याच्या नंतर खळ्याच्या पाळूवर पडलेली जमिनीत विस्कटलेली दाणे ते याचायचे खळ्याच्या पाळूवरचे. आता तुम्हाला मुलांनो हे मळणयंत्र असल्यामुळं तुम्हाला खळं कळायचं नाही. तुमचा काळ गोड आला राजो, काळ लय गोड आला. फक्त गोड काळात चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, जीवनाचं सोनं होईन राजो. काळ लय गोड आला. काय परिस्थिती होत्या माहीत असन जुन्या माणसाला. ज्वारीचे खळे महिना महिना चालत होते. कधी कधी 3-3 दिवस वारच सुटत नव्हतं. वारच सुटत नव्हतं. बापू उधळणारा माणूस मदन भरून उधळणाऱ्यापेक्षा मदन भरून टिव्ह्यावर तुमच्याकडे उभं राहायला काय करीत होते? टिवा. या टिव्ह्यावर जो खालचा मदन देत होता का, त्याच्या डोळ्यात जी कुशी जात होती का, तर खळं संपल्याच्या नंतर 50% पापणं संपत होते डोळ्याचे. पापणं राहत नव्हते. पापणं डोळे पुसू पुसून चोळू चोळू गुदगुद गुदगुद करायचे ना. पापणं राहत नव्हते. पापणं काय कष्ट असतील लोकांचे. म्हणून याच्यामुळं कधी कधी काही काही सुनायला राग येतोय, त्याच्या अंगात येतंय. देवीचं नाही, त्याच्या अंगात पिसं घुसत आहे. लक्षात ठेवा टिकल्यावाल्यांनो, इतक्या परिस्थितीत तुमच्या सासूनं तुमच्या सासऱ्याने हा श्रीमंतीचा गाडा इथपर्यंत आणलाय. म्हातारपणी सासू सासऱ्याला टायमाला भाकर देत जा. तुमचे लेकरं तुम्हाला बंगईत झोके देतील. बंगईत बंगईत बंगईत. लय कष्ट केले हो जुन्या बापदाद्याने आपल्या. अति कष्ट केले, अति कष्ट केले. काय परिस्थिती होत्या. एक माहीत असावं तरुणांनो, तुम्हाला माहीत असावं काळ गोड आलाय आपल्यासाठी. आता आधुनिकता आहे, मेणबत्त्या निघल्या, गोड तेलाचे दिवे लावू शकतो. महाराज तुमच्या लहानपणी रॉकेलचा दिवा असायचा. रात्रभर ज्या घरात लहानशा खोपटामध्ये लाकेलचा दिवा, तर सकाळी उपरण्यानं नागपुड्या पुसल्याच्या नंतर काळ्या होत होत्या हो. ही परिस्थिती होती, ही परिस्थिती होती. काय जीवन जगली असतील लोक. आत्ताचे तर आम्ही मरून जाऊ, या धुरानं मरून जाऊ मरून जाऊ. काय कशी काढली असेल परिस्थिती बापदाद्यानं आपल्या. त्याच्यामुळं हे जुनं कधी कधी लक्षात ठेवत जा. जुनं ज्याच्या अंतकरणात आहे आणि जुन्याचे वलय ज्याच्या अंतकरणात शाबूत आहेत, त्याच्या जीवनाचं सोनं व्हायला वेळच लागत नसती. विठाला विठाला विठाला. हा कपोत्कल्पित नावाच्या साधूनं दाणे असले 2 पैसे दाणे झाले. घरी आणून पाखडे धुतले आणि दळले. ते त्याचं पीठ तयार केलं. 3 भाकरी तयार झाल्या. एक देवाला नैवेद्य म्हणून ठेवली. त्याच्यावर तुळशीची मंजूळ ठेवली, पान ठेवलं, पाणी फिरवलं, नमस्कार केला. एक पानगं होतं भाकरी, ते नित्य एक भाकरी गाईला देत होते. गाईला देत होते. गाईची सेवा अत्यंत गरजेची. तुम्हाला एक सांगू माझ्या माऊलींनो, द्वादशीच्या दिवशी भाकरीला तुपाचा थेंब लावून गाईला जर चारली तर पितृदोष शमन होत असतो. द्वादशीच्या दिवशी पांढरी पोळी. काय होतं माहितीये का, हरभऱ्याच्या डाळीत गुळ आणि गहू एकत्रित केल्यावर जनावरासाठी ते घातक असते. तुम्ही गाईला बैलाला नुसता गुळ चारा, नुसता गुळ चारा, तो त्याच्यासाठी पोषक असतोय. हरभऱ्याची डाळ नुसती भिजून चारा, त्याची उष्णता कमी होत असते. पण हरभऱ्याची डाळ गुळ आणि गव्हाचं पीठ एकत्रित केलं की त्याच्या पोटासाठी घातक. आपण पण 2 दिवस पुरण खा ना,
सगळे टाइम बदलत येतात कशा कशाचे बदलत येतात आता ते पण कीर्तनात सांगू का मी विठाला 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 शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं फार मोठं नाविन्य आहे. पांढऱ्या पोळीला किंवा गुळाच्या खड्यावर एकच तुपाचा थेंब टाकून गुळाचा खडा जर द्वादशीच्या दिवशी गाईच्या तोंडात दिला तो पितृदोष शमन होत असतो. इतकी मोठी ताकद आहे. अहो लोकाच्या खळ्यावर खाली विखुरलेले दाणे येचून कपोतकल्पित नावाचे साधू गाईला गोग्रास नैवेद्य द्यायचे. काय मोठी ताकद आहे. हल्ली बी गाईला देण्याची पद्धत येत ना. घरच्या गाईला आणि बैलाला काही काही भडवे पाणी पाजित नाहीत आणि पंढरपुरातल्या गाईला 5 रुपयाची पेंडी देते. मी पंढरपुरातल्या गाईला 5 रुपयाची पेंडी दिली. सोमळ्या ती गाय खातच नाही ना, कारण सकाळीच तिच्या तोंडावर हाणलेलं असतंय. ती गाय खातच नाही, तिच्या मालकानं तिला मारलेला असते आणि एकच पेंडी 25 बार ऐकित ती. आणि हे इकडे येऊन सांगते चंद्रभागेत गाईला पेंढी दिली. अरे तुला जेसीबीनं चंद्रभागेत उकरून खडा करून त्याच्यात जरी टाकलं तरी तुला मोक्ष नाही. सोमळ्या तू इकडं नीट वागत नाही ना, तिथं दिवे लावून काय फायदा आहे. विठाला विठाला विठाला. देशमुख साहेब मला काही भीती वाटत नाही. लय फार काही लोकांना राग आला तर कीर्तन घेणार नाही. तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. आपल्याला असं पंढरपुरातल्या मालकानं आई आहे, लेकरं आहेत, पोरायची माय आहे. हे जगविण्यासाठी भरगतचं काय कामापुरतं दिलं. आणि तुम्हाला एक सांगू का, लय मोठं नाही पण मला वजनात बोलायचं नाद आहे. ठीक आहे, एक जण म्हणला काय करावं, काहीच नाही काहीच नाही, काय होईल, काऊन कुथायला कशाला उगं काच्या कोच्या द्यायला लागला. वजनात बोललं पाहिजे. माणसानं चटणी आणि भाकरी खाल्ल्यावर पुढच्याला सांगितलं पाहिजे असला जेवलोय. समाधानी वृत्ती ठेवली की ते पचत असते. आमची ते एक म्हातारी गावरान तुपात चपात्या खात होती, आहे का नाही पुकरू महाराज. पण ती कधी म्हणायची कुटकेच खाल्ली, सगळ्या म्हशी पहाटच्याला मेल्या. समाधान नाही ना मनात. अशी बाई आमच्या इथं नव्हती देशमुख साहेब. रागीन म्हणून माझ्यावर घेतलं. हे तुमच्याच बायकायचं सांगायला लागलो. हे बी ध्यानात ठेवा. विठाला विठाला. समाधानी वृत्ती. तुम्हाला एक सांगू का, अहो बँकेत काही लोकांचे इतके पैसे पण वागणं इतकं हलकट. बरंच करीत करीत दुसऱ्याच्या दारात जाईन मग त्याला मनात लागतं पिच्या. म्हणजे पाणी पण त्याच्याच घरचं गरम तिथंच धोतर धुवालाय आणि बँकेत कोटीन धोतराला गाठी. हे धनावरले सर्प म्हणायचं. हे धनावरले सर्प. साचवणी मरे धना गावी पोरासी भांडण नाही नारायण. हो तुका म्हणे स्मरला. साचवणी मरे धना गावी पोरासी भांडण नाही नारायण. यज्ञ करायला लावला त्याचं कारण सांगतो. अन्नदानाची ताकद किती मोठी. गाईला भाकरी, गाईहून निघलं होते. मी आता लोक पुढच्या 3ऱ्या कडव्यात गेलो असतो पण मला गव्हाला पाणी देताना गवत उपटायचं नाद आहे. म्हणून हे लांबतन घराने नाही तर मी तर पडेल दिशा आता तर लगे पार दुसऱ्या चालीवर आलो असतो. मना म्हणला असतो दुसरी चाल आणि 3री घेतली असती. काय ताने तुम्ही प्रसन्न आमचा घसा कोस. विठाला विठाला. एक नैवेद्य गंगेला असायचं. त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात. विधी म्हणतात. गंगेत नाणं टाकण्याची पद्धत होती. पैसे गंगेत टाकत होते पण पैसे कोणते पाहिजे, तांब्याचे. मला वाटतं ह्या बाबाच्या लहानपणी डबल पैसे असतील. डबल पैसे होते. हे सगळे तांब्याचे होते आणि तांब्याचे नाणे असल्यामुळं गंगेत टाकत होते. गंगेमध्ये कुठल्याही प्रकारची घाण नव्हती म्हणून तांब्याचं नाणं वाळूला घर्षण होऊन ते पाण्यात मिसळायचं. आणि इथं बसलेले 60 वर्षाची जे माणसं आहेत सगळ्यांना ओढ्याचं नदीचं पाणी वाकून प्यायचे प्रसंग आलेला आहे. आता जिंच्या पॅन्टीवाल्यांना आला नाही तो भाग सोडून द्या. तुमचं नशीब सुधारित हे का झोपलेलं हे
आता विज्ञानाच्या दृष्टीनं बुद्धिवादानं तुम्ही तुमचा विचार करा, काय असेल ते बघा, पण त्याच्या हे लोखंडाचे पैसे नदीत टाकायचे नाही, गंगेत टाकायचे नाही, याला काय होत नसते, त्याला तांब्याचं नाणं पाहिजे म्हणून पैसे पाणी नदीत टाकायची, गंगेत टाकायची पद्धत होती. पण आपलं काय नसतं, ते सुरू झालं ते सुरूच, काय नसतं त्याच्या पाठीमागे. मागचे न करीत आलं ते आपण करायचं, मागचं होतंय काय, त्याची पात्रता काय, योग्यता काय, कशा करता करत होते, याचा तो काहीतरी प्रसंग असा व्यासंग लक्षात घेतला पाहिजे, मग ते ध्यानात येत असतं. असो, गंगेला नैवेद्य आपल्याकडे पक्षाच्या दिवशी गंगेला नैवेद्य देत होते. पक्षाचा नैवेद्य गंगेत सोडायचे, गंगेत. तो पितृदेवांना सदाव्रत, कारण पक्षाच्या दिवशी सर्व देवता, कारण जलचरांची संख्या भरपूर असते, त्याच्यामध्ये पितृंची तृप्ता होत असती म्हणून ते सोडत होते. असो, मग तो नैवेद्य होता. आणि देवाच्या पुढचा नैवेद्य मग ते कपोतकल्पित नावाचे साधू घेत होते. पांडवांनी यज्ञ का करायला लावला पंढरपुरातल्या मालकाने, तो उचिष्टेकाळी धर्माघरी, याच्यावर सांगतोय. मग दारात एक शुनी आली, शुनी म्हणजे कुत्री. तिने बाळांना जन्म दिला, पिलांना जन्म दिला आणि तिचं पोट उपसलेलं होतं. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये आपली माऊली जरी एखादी प्रसूत झाली, प्रसूत कळालं तुला, हे पोरांनो प्रसूती कशाला म्हणतात, हे बारकाल्यांना सांगता येतं का प्रसूती म्हणजे काय रे, डिलिव्हरी. हां कळालं, धोत्राव पण डिलिव्हरी कळती पण प्रसूती कळत नाही ना, कारण ही 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 सुरुवात आहे आपली. दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला, दम नाही सप्त्याला, आणि आपले शब्द फुकून दिले आणि दुसऱ्याच्या अंगाला चिटकून घेतले. प्रसूत जर झाली, बाळंतीण झाली, जाऊ द्या मी सांगतो, डिलिव्हरी जर झाली तर घरातली लोक तिला पथ देत असतात. पथ म्हणजे गव्हाची फळं शिजलेली किंवा साजूकशा तुपातला थोडासा शिरा किंवा थोडंसं मीठ घालून रव्याचं पीठ, उपीठ असं काही देत असतात. कुत्रीला कोण देणार आहे, आणि पाळलेली असेल तर देतील. एका मोठ्या माणसाची कुत्री पाहिली, 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा तिला, 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा, 1400. मी डोळ्यानं पाहिली, फक्त नाव सांगत नाही, कारण या युट्यूबमुळं त्याला कळलं, ते आमच्या गाडीवर दगड घाली. आणि आता त्याला कळणार आहे मज काहीच केले, पण त्याची काय हिंमत आहे मला म्हणला म्हणून. काय कुत्रीला बिस्किट चालणारा तेवच एकटा राहून आहे काय भारतात, अशी त्याची लय मोठी भावकी आहे ना, भरपूर सोबती आहेत ते. हो, बापाला टायमाला देणार नाही पण कुत्रीला फिरायला नेतो. हो, आणि काही काही गाड्यात बशी देत कुत्रे, बऱ्याच कुत्र्याला कळत नाही कुत्रे कुठे बसवा. काही काही फिरायला गाडीत कुत्र मालकाच्या सीटवर बसून नेतात कुत्रे. विठला विठला चला असो, कुत्र्याच्या विरोधात नाही मी. रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांकडे वाघ्या नावाचं कुत्र, पण कुठं असायचं. विज्ञानाच्या दृष्टीनं जर सांगितलं तर कुत्र आपण जेवायला बसल्याच्या नंतर कुत्र आपण घास मोळला की खाली पाहते आणि घास तोंडाकडे नेला की वरे पाहते. कुत्र्याच्या तोंडाला लाळ येत असते आणि कुत्र्याच्या तोंडातल्या लाळीमध्ये विज्ञानाच्या दृष्टीनं रॅबीज नावाचे जीवाणू असतात आणि ते आपल्यासाठी घातक असतात. ते जर जवळ बसलं तर त्याच्या तोंडातून पडलेली लाळ त्या लाळीवर जर वाढणाऱ्या स्त्रीचा किंवा वाढणाऱ्या माणसाचा पाय पडला तर ती लाळ स्वयंपाकघरात जाऊ शकते. म्हणून कुत्रं लांब असावा. पण बऱ्यापैकी विमानात काही काहीच्या पोटावर कुत्रे, मी कधी कधी मला फिरायचा योग येतो ना, असं लांब जायचं असल्यावर बसायचा योग बऱ्याच वेळेस विमानात आला. आपल्याला विमानाचे टायर पुसायचा पण योग नसता आला. कुठून ते म्हणले असते तू पंक्चर करशील, तुला डोकं आहे का, इथं कशाला राहतो तू, असं म्हणले असते ना आपल्याला. तर मस्त दोघं जण बसलेले, पोटावर पिशवी पिशवीत कुत्रं फुसकून फुसकलं, ते त्याच्या तोंडाला पाणी आलं, ते ढवळा पेपर काढा आणि त्याच बाईनं त्याचं नाक पुसलं. कवा सासऱ्याला तांब्या भर द्यायला नसेल. माझ्या लक्षात आलं विमान पटकन उतरावा, नाही तर हिच्या पापानं विमान जळायचं आणि बाळ्यावरीत मरायचा. लय काय काय घराने या भारत देशातल्या लोकांनी इतकं घाणेरडं वागावं. कोणाच्या परंपरेतले माणसं आहेत काय, किती परमार्थ कमी आहे का. वारायला दम नाही, भजनाला दम नाही, सप्त्याला दम नाही. अहो, आमच्या क्षेत्रातल्या काही लोकांनी कीर्तनाची पाकिटं घ्यावा आणि रिकाम्या वेळात बरमुडे घालून इकडं तिकडं चक्र हाणावा. देवाला सुद्धा कळणार नाही यांच्यासाठी कोणता नरक तयार करावा.
जाऊ द्या बाकी लोकांचे, आम्ही किती चांगलं वागायला पाहिजे होतं. हा, विचारलं का त्या घरी मला याच्याकडे संपत्ती किती आहे, याचं वैभव किती आहे, याचा स्वभाव कसा आहे? वारकरी माहिती इतकं होतं, पण याच्यावर आरत्या लावणं, दारात रांगोळी काढणं, आक्षेपण काढणं, हा, गरम कोमट पाणी प्यायला देणं, दूध घेता का, चहा घेता का, बिना दुधाचा घेता का, इतकं विचारणं. किती चांगलं वागायला पाहिजे आम्ही, किती गोड वागायला पाहिजे, किती गोड. नाही चुका करायच्या आमच्या लोकांनी, गोड वागावं. चला, देवापुरचा नैवेद्य काढला, इथपर्यंत आलतो ना. कपोतकल्पित नावाचा साधू येतो. मी देशमुख साहेब एसटी लांबून आणतो, पण बस स्टँडला नेतो. इकडे वड्या खोड्याला एसटी सोडित नाही, प्रवासी बेजार होते ना. आणि बरं लांबून आणतो, डिझेल काय घरचं नाही त्याच्यामुळे लांबून आणतो, पण चांगल्या रस्त्याने नेतो. जेवायला बसले, देवापुढचा नैवेद्य घेतला आणि नैवेद्यासाठी एक तुकडा मोडावा लागतो. तो मोडलेला तुकडा तुळशीच्या मंजुळेच्या पानासह घेणार तेवढ्या अवकाशात दारात कुत्री आली आणि लक्षात आलं ही कुत्री जनलेली असावा. ती बऱ्याच वेळेस त्यांनी पाहिलेली असावं, पोट उपसलेलं होतं, जनलेली आहे, हिने पिलांना जन्म दिलाय. महाराज त्याचं अंतकरण तुटलं हो बापू, त्या साधूचं अंतकरण तुटलं. आणि त्या साधूनं त्या एका भाकरीतली अर्धी भाकरी मोडली आणि कुत्रीला फेकून दिली. कुत्रीनं ती भाकरी तोंडात धरणं आणि दोघां फेकणाऱ्याच्या कुत्रीच्या मधातून एक मुंगस पळालं. तर मुंगसाचं अर्धांग सोन्याचं झालं. भाकरी कशातली होती माहिती आहे का? सुदाम. सु म्हणजे चांगला आणि दाम म्हणजे पैसा, कष्टाचा दाम होता, कष्टातून कमवलेली ज्वारी होती. अर्धांग सोन्याचं झालं. त्याच्यानंतर मुंगस लय जणायच्या पंक्तीत लोळलं, पण हाय ते सोन्याचे केस गळाले, दुसरे नाही सोन्याचे झाले. मग त्याच्या लक्षात आला आपण कोणाच्या पंक्तीत फिरू नये. अन्नदानाची ताकद इतकी मोठी, याच्यावर सांगायचं होतं मला, बाकी दुसरं काय नाही. म्हणून पांडवांचा यज्ञ, पांडवाच्या यज्ञात पहिल्या पंक्तीला 43,832 लोक एका पंक्तीला बसत होते, असं पुराण सांगतंय. आणि पुराण काही गिरगावच्या लोकांनी लिहिलेलं नाही. तुम्हाला पटत असेल तर ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा, आमची काना हाणून काय फायदा आहे. 43,832 लोक पहिल्या पंक्तीला. आकडा कोणी सांगितला? संजयानं. व्यास कृपा दीपकू संजय झाला. व्यासांची कृपा होती संजयावर. आणि विचारलो धर्मानं, आपल्या पंक्तीत लोक किती आहेत? राजन, 43,832 लोक एका पंक्तीला. नियोजन सगळं झालं, पूर्ण नियोजन झालं. पात्र कोणी टाकावे, मीठ कोणी वाढावं, भात कोणी वाढायचा, भातावर वरण कोणी घालायचं, त्याच्यावरती तूप कोणी वाढायचं, तूप वाढायचं काम भीमाने घेतलं होतं. ही सगळी कामं ज्याची त्याला दिली. फक्त एकच असं जेवण असतंय, पक्षाचं जेवण, म्हणजे पितृतिथीच्या दिवशी जेवण असतं का, त्या दिवशी कढी आणि मीठ हे सगळ्यात शेवटी वाढीत असते. त्या दिवशी थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि पितरामधला मुख्य पदार्थ म्हणजे कढी असतीच, आणि मीठ तर सर्वत्र जेवणात असतंच. एरवी मात्र पात्र, द्रोण, मीठ, पाणी, भात वगैरे हे वाढण्याची पद्धत, हे सगळी कामं दिली. पात्र उचलायचं काम राहिलं, तुमच्याही सप्तात पंगती असतील. ज्याची पंगत असते का देशमुख साहेब, त्या दिवशी तो किती श्रीमंत असू द्या, पण त्याच्या अंतकरणात थोडीशी अशी घालमेल होत असती. कशी माहिती आहे का? दुरणे संपतील का, वरण संपल का? माणसं तर म्हणले 1,500 लोकांचा स्वयंपाक आहे, 100-200 जर आगाव आले तर वरणात पाणी टाकावं लागेल का, आपला अपमान होईल का, बुंदी संपेल का, पोळ्या पुरतेल का, आचारणी जास्त वाढ व्हावा का, जरी पीठ असेल तर करण्या वाचून थोडंसं लांबावं लागतं का नाही, अशी घालमेल होत असते. ही आपल्याकडे परिस्थितीत 1,000-2,000 लोकांमध्ये, तर इथं 43,832 लोक एका पंक्तीला, गुणिले 14 दिवसाच्या 43,832 लोक एका पंक्तीला, गुणिले 14. नियोजन किती मोठं असेल. आणि पहिली पंगत बसल्याच्या नंतर मीटिंग अगोदर 15-20 2 महिन्यानं चालू होत्या सगळी कामं नियोजन. आणि मग धर्माच्या शेंडीतला घाम मानेवर आला आणि धर्माने द्रौपदीला सांगितलं, प्रिये जी. बायकोला प्रिय म्हणल्याच्या नंतर जी शब्द आला हो. आणि विमानातली उष्टा फिरू नवऱ्याला खाऊ घालीत होती, म्हणली विवेक
ए विवेक, वा वा वा, काय विवेकचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलं. नाव घेणारी बायको याला चुडेलीन भेटली आहे का नाही. काय पा विवेक. बाईनं मला म्हणले महाराज आमच्याकडे दूध घेता का. मी म्हणलं बाई मी काही बोक्या नाही दूध घ्यायला. कशाला घेतो जे काय असेल चकाळा वगैरे काय चहा असेल तर ठीक आहे. बरं नाही दुधाचा घ्या ना चहा. बेल काय हरकत नाही दुधाचा घ्या. अरे प्रद्युम्न दूध घेऊन ये बरं. तर मला वाटलं प्रद्युम्न हिचा मुलगा असेल. तर घरी आल्यावर पाहिलं तर प्रद्युम्नाला दाभणासारख्या मिशा होत्या. मी म्हणलं ताई प्रद्युम्न कोण आहेत. माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं राहू दे माय तू दूध. तू नवऱ्याला जरी एकेरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईपनं हाणशीन. तू हो दूध नको मला. तू हो दूध प्याल्यावर आमची गाडी पुलाखाली जाईल. नकोच तू हो दूध नकोच आम्हाला. ते प्रद्युम्न तिकडंच राहू दे आणि तू बी कोणती दुम्न तिकडंच राहू दे. नकोच नकोच नकोच. हा खेड्यापाड्यात असं नाही बरं. नाही माझ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या पवित्र मावल्या आदरयुक्त बोलतात. हे जरासं सोंग कुठं झालं माहिती आहे का. हे जराशा शेहरायनं थोडंसं झालं. असला नालायकपणा करू नये. विठाला विठाला असो. प्रिय जी आपल्या नियोजनामध्ये पात्र उचलायचं राहिलं ग. काही काळजी करू नका मालक. कशाला चिंता करता. यज्ञ किती दिवस चालणार आहे. 1 वर्ष 53 दिवस. 1 वर्ष 53 दिवसाचे पात्र उचलायचं काम मला लावा. मी करते. मी धर्मानं सांगितलं सखे तुला बोलू मी एक. जे काम माझ्याच्यानं होत नाही, जे काम अर्जुनाच्यानं होत नाही, जे काम भीमाच्या हातानं होत नाही, जे नकुल सहदेवाच्यानं होत नाही, ते तुझ्या हातानं कसं होईल. ऐका ना म्हणे मी तुम्हाला खोटं नाही बोलणार. तो उचिष्टेकारी धर्मागरिया याच्यावर बोलायलो. धर्माच्या यज्ञात उष्टकाळ याच्यावर बोलतोय. द्रौपदीनं सांगितलं मालक काही काळजी करू नका. पूर्ण यज्ञातले पात्र उचलायचं काम मी महाल सोडणार नाही आणि पात्र उचलतील आपली. पण धर्माच्या पक्क लक्षात होतं आपली बायको असे चुकीच्या बासकळ गप्पा करत नाही. ती सात्विक तात्विक तोलून मोजून बोलते आणि ती बोलते तिला ती ज्याची सिद्धता आहे तेवढंच ती बोलते. त्याच्या अविरत ती काही बोलत नाही. पण धर्मानंच सांगितलं प्रिय द्रौपदी लक्षात ठेव ग. 1 वर्ष 53 दिवसाची बाजू सोडून दे पण आजच्या दिवसापुरतं पात्र उचलायचं काम. काही काळजी करू नका. तुम्ही निवांत बसा. जा पंक्तीत लोकांना हात जोडा. माझी हिंमत नाही दुसरी पंगत बसेपर्यंत. मग इथे महालात थांबा. आणि वसरीच्या पडवीकडं एका छोट्याशा घरामध्ये माझघराच्या बाजूला माझघर बी शब्द कळायचा नाही. जीनच्या पॅन्ट राणीवासा कळणार नाही. कसा कळन. किचन कळतं ना का. बेडरूम कळती. किचन कळन ना. हे पाकगृहाला किचन गृह म्हणतात बघा. स्वयंपाकघराला आणि पाकगृहाला किचन रूम. पूर्वीच्या काळात आपल्याकडे किती एखादोन माणूस रात्री उशिरा जर आला तर एक तरी भाकरी किंवा पोळी चपाती दुरडीत सापडायची. त्याला स्वयंपाकघर म्हणतात. आणि माणसं जेवल्यावर दोघायचीच किचकिच. सासू सासऱ्याला पण चतकोर भाकरी नाही. दोघायचीच किचकिच. त्याचं नाव किचन. पुन्हा तिसऱ्याला काहीच नाही तिथे. त्याचंच तर नाव किचन असते. हे अशी नावं पडत असतात वागण्यानुसार. चला धर्म तिथे बसले आणि द्रौपदीनं सुवर्णाची प्रतिमा काढली. ती सुवर्णाची प्रतिमा होती पंढरीतल्या मालकाची. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची प्रतिमा होती. आणि 52 चंदनाच्या पाटावर वांगीकरती ठेवली. आणि पदर डोक्यावरचा खाली वाढला किंवा खांद्यावरचा पदर वाढला आणि त्या पदरानं जगदानंद कंद द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची मूर्ती पुसली. काय पदरात ताकद असेल होत्या. महालामध्ये चंदनाच्या 52 चंदनाच्या पाटावर ठेवलेली सुवर्णाची प्रतिमा द्रौपदीने पदरानं पुसल्याच्या नंतर यज्ञातल्या प्रत्यक्ष कृष्णाच्या अंगाला त्या पदराचा स्पर्श लागत होता. काय पदर असेल होतो. एक माहिती असावं तुम्हाला. दीपावलीतला हा धनत्रयोदशी नावाचा दिवस हा पहिला दिवस असतो. 5 दिवस दीपावली असते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी,
अमावस्या, बलिप्रतिपदा, यमद्वितीया, भाऊबीज हे 5 दिवस दीपावलीतले अनन्य साधारण महत्त्वाचे दिवस आहेत. आपल्या संप्रदायातले, भारतीय संस्कृतीतले, सनातन संस्कृतीतल्या सणातले हे 5 दिवस मुख्याचे आहेत. तर धनत्रयोदशीच्या दिवशी पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक संत शिरोमणी नामदेवरायाच्या घरी आंघोळीला गेले. तर देवाला आंघोळ घातल्याच्या नंतर पण काशीतल्या मालकाला भगवान शिवजीला आंघोळ घातल्याच्या नंतर टावेल नव्हता ना त्यांच्याकडे, टावेल नव्हता. तो गोनाबाईनं डोक्यावरचा पदर काढला, वडला माथ्यावरचा, आणि पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्याचं पाणी, काशीतल्या मालकाच्या डोक्याचं पाणी पुसलं. पदर माथ्याचा काढिला आणि बाळनंदाचा पुशिला. श्रुतीनं प्रश्न केला देशमुख साहेब, देवादिदेव भगवान पंढरीश परमात्मा, देवादिदेव कैलासाधिपती भगवान शिवजी, एका सामान्य बाईनं ज्या बाईचा नवरा बिदरच्या बादशाचं धान्याचं भांडार सांभाळायला दामू शेट्टी, अशा बाईच्या पदरानं तुम्ही तोंड पुसू दिलं. तर श्रुतीला उत्तर देण्यासाठी शिवजींनी सांगितलं पंढरीतल्या मालकाला, पंढरीश तुम्ही बोला. आणि पंढरीतले मालक म्हणत ते शिवजी तुम्ही बोला. कारण इतका सखोल उत्तर देत असताना अंतकरण गहिरून येणार होतं. या दोघायला वाटत होतं श्रुतीला काय उत्तर द्यावं. तर शेवटी श्रुतीनं सांगितलं, मला सांगा ना, सांगा तुम्हाला काय आनंद, त्याच्यातला अनुभव काय, तुम्हाला काय प्राप्ती झाली त्या पदरात. तर ब्रह्मांडाच्या मालकाने सांगितलं, श्रुती जो पदर नामधारकाच्या तोंडावर पडलेला आहे, भारतीय संस्कृतीतली स्त्री मुलाला स्तनपान देत असताना उघड्यावर पाजत नाही. रस्त्यावर जरी बसली असेल तर आपला पदर त्याच्या तोंडावर टाकून त्याला पाजते. तर हा पदर नामदेवरायाच्या तोंडावर पडलेला आहे आणि नामदेवराय नामधारक आहेत. एका नामधारकाच्या अंगावर पडलेला पदर आमच्या तोंडाचं डोक्याचं पाणी पुसतोय. याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला आहे? हा आनंद टावेलमध्ये असेल? हा आनंद मखमली कपड्यात असेल? नाही नाही नाही, काय नाविन्य असेल त्या पदर. काही ठराविक लोक मावल्यांचे फार अधिकारी पदर होते, फार नाविन्यपूर्ण. त्या पदराची ताकद नाही करू शकत कोणी, एवढी मोठी पदर होती. मी काल 2-3 पदर सांगितले होते कालच्या कीर्तनात. आता पुढे सरकतोय, पुन्हा कधी योग आल्या बघू. आणि त्या पदरानं ती मूर्ती पुसली आणि एक मंजूळ घेतली आणि मंजूळ समोर टेकली. शास्त्र आहे आपल्याकडे, हयातीतल्या माणसाच्या फोटोला हार घालत नसतात. देव तर प्रत्यक्ष आहे ना जाज्वल्य तिथं, मग त्याच्या मूर्तीला हार काय घालायचा? त्यावेळेला द्वापार युगापर्यंत देव भेटायचे, नंतर देव मूर्ती रूपात गेले. मग प्रत्यक्ष देव असताना त्याच्या मूर्तीला हार कसा घालता येईल? म्हणून समोर मंजूळ ठेवली आणि मंजूळ ठेवल्याच्या नंतर नमस्कार केला. देवा, दादा, दादा म्हणायच्या द्रौपदी, भाऊ म्हणायच्या देवाला, दादा दादा दादा, तुझ्या सांगण्यामुळे माझ्या पतीने यज्ञ केला रे दादा. देवा, तुझ्या म्हणण्यानुसार माझ्या पतीने नामाचा यज्ञ, मंत्राच्या आहुतीचा यज्ञ आहे आणि अन्नदानाचा यज्ञ आहे. आणि या यज्ञात जर अशा काही गोष्टी झाल्या, अवमान झाला, तर प्रतिष्ठा तुझी पण जाईल बरं दादा. एक विनंती करते रे दादा, आजच्या दिवसाच्या पात्राचं नियोजन तुला करावं लागते. भगवान विचार करत होते, मी प्रत्यक्ष असताना माझ्या मूर्तीला काय कशा करता काय मागणी मागते. तेवढ्यानं थांबली नाही द्रौपदी. द्रौपदीनं आपला पदर डोक्यावरचा नाही बरं का, स्त्रीला 2 पदर असतात. एक अंग झाकायचा पदर वेगळा आणि एक वटी पदर असतो. वटी पदर कधी उपयोगात येत असतो? आपल्याकडे सत्यनारायण असेल, आपल्याकडे भागवत असेल, आपल्याकडे एखादी पूजा असेल, तर सात्विक व्यक्तीनं दिलेला नारळ आणि प्रसाद वटी पदरात घेत असतात. ते डोक्यावरचा पदर काढून पुढे नसते, ते का जोगा तोडाचे, तो वटी पदरात घेत असतात. वटी पदरात शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. ते का तुरीच्या शेंगा धोड्यात न्याच्या दुसऱ्याच्या वर पाडून तो वटी पदर पुढे केला, वटी पदर. आणि वटी पदर पुढे केल्याच्या नंतर डोळ्यातल्या पाण्याचे थेंब त्या वटी पदरात पडत होते. पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, माझी मानलेली बहीण का शोक करते. यज्ञातल्या पंक्तीतल्या सन्माननीय, आदरणीय, माननीय लोकांचा डोळा चुकवला
आणि पंढरपुरातल्या मालकाने महालात प्रवेश केला. समोर सुवर्णाची प्रतिमा आहे, बावनी या चंदनाच्या पाटावर टेकलेली, आणि एक तुळशीची मंजूळ पुढे टेकली, आणि एक सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्री वटी पदराचा पदर करते आणि देवाकडे करुणा भागते. प्रभू, 43,832 लोक जेवून उठल्याच्या नंतर ही पात्र जर नाही उचलली तर दुसरी लोक कुठं जेवायला बसायचे रे देवा? कुठं बसणार रे प्रभू? देवा, तेवढं नियोजन केलं नाही रे देवा. देवा, हा अवमान आहे रे देवा. देवा, तुझ्या बहिणीची सुद्धा प्रतिष्ठा ह्याच्यात जाऊ शकते रे देवा. देवा, यज्ञातल्या पात्राचं हे काम, उष्ट्या खरकट्याचं काम तुला सांगणं ही माझी लायकी नाही रे देवा. पण देवा, तू मला ताई म्हणतोस, मी तुला दादा म्हणते. या धर्माच्या बहिणीची मागणी आहे रे देवा. ह्या मानलेल्या मानस बहिणीची मागणी आहे. आमचं एवढं ओझं तुला उतरावं लागतं देवा. जगाचा बाप द्रौपदीच्या पाठीमागे उभा होता. द्रौपदीच्या डोळ्यातले अश्रू त्या ओटी पदरात पडत होते, आणि विटेवरच्या मालकाने द्रौपदीचा आपल्यावरचा भाव बघून त्याच्या डोळ्यातलं पाणी तिच्या पाठीवर पडत होतं. बापू, पाठीवर पडत होतं, पाठीवर. द्रौपदीने विचार केला, आपल्या पाठीवर पाणी कसलं पडतंय. पाहला असं वरे वरे पाहलं तर ब्रह्मांडाचा मालक तिच्या सानिध्यात पुढ्यात पाठीमागे रडत होता. फिरली, दंडवत घातला. देवा, मी सांगितलेल्या कामाचा तुला ताण होईल परमेश्वरा. दादा, तुला ताण होईल. कमरेचा दुमाला सोडला, कमरेचा दुमाला सोडला, आणि त्या दुमाल्याच्या कोपऱ्याने द्रौपदीचे डोळे पुसले. ताई, माझ्यासारखा भाऊ तुझ्या पाठीमागं असताना तुला पात्र उचलायची काय चिंता असावी? आहे ना मी, आहे मी. धर्म डोक्याला हात लावून उभा बसलेला होता. आपल्याकडं पंक्तीत पहिला श्लोक असतो. हा श्लोक झाल्याशिवाय जेवत नसतात. एक श्लोक. दुसरा श्लोक हा मध्यंतरी असावा, आणि तिसरा श्लोक हा शेवटचा भात वाढत असताना असावा. पण आपल्याकडं श्लोक म्हणण्याचं काही वैचारिक भान राहिलेलं नाही. इतके भानकुदळेवानी श्लोक म्हणतात की त्याला असं वाटतंय मी व्यासांचा चुलताच आहे की काय. हो, मी काय व्यासांचा काका चुलता लागून गेलो का काय? काही काही कळत नसते. काही श्लोक म्हणताना असे ठसकतात की पुढच्याच्या तोंडावर याच्या तोंडातलं पाणी त्याला उठून जावं लागतं. तसं काही काही डोक्याचं भान नाही. श्लोक कसले म्हणावा, कुठले म्हणावा, कोणते असावा, त्याचे शब्द काय असावा, याचं समय जाणा ही आपल्या संप्रदायाची परंपरा आहे. आणि पहिला श्लोक आटपला, लोक जेवायला बसले, धर्माला घाम आला. मध्यंतरीचा श्लोक आटपला, धर्माला अजून घाम आला. तिसरा श्लोक शेवटचा भात घेत असतात बरं का. हा श्लोक आटपला, धर्माला अति घाम आला. आता बऱ्यापैकी लोकांचा भात आटपला असेल, आणि आता पात्र कोण उचलायचे भानगड अशी झाली. पहिला श्लोक सुरू झाला तर धर्म द्रौपदीकडे आले, तर द्रौपदीच्या हृदयावर आनंदाचं वातावरण प्रसन्नपणाने नाचत होतं द्रौपदीच्या अंतःकरणात. आणि धर्माकडं आश्चर्य आणि शंकेचं वादळ, की मी ज्या द्रौपदीला पात्र उचलायचं काम सांगतोय तिच्या अंतःकरणात अत्यंत भयानक आनंद आहे. आणि मी जर दुःख मानावा तर पहिला श्लोक सुरू झालाय, मग पात्र उचलली कोणी? द्रौपदीला विचारलं, प्रिये जी, पंगत पहिली आहे का दुसरी? नुसतं तुम्ही खिडकीतनं बघा. खिडकीला एक विशिष्ट प्रकारचा शब्द आहे बरं पुराणात, पण होऊ द्या ना, यायला शोधू द्या ना. गुत थोडं घेतलं ते पण मी सांगावं म्हणून, आहे का नाही? आपले शब्द पहा, लक्षात ठेवा. काळाची गरज आहे, फार गरज आहे काळाची. आपल्या शब्दाचं जतन केलं पाहिजे. किती नाविन्यपूर्ण शब्द आहेत. तुम्हाला एक सांगू का? माय हा शब्द नेपाळ नावाच्या राज्यातला कोपरा जर सोडून द्याला तर पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात माय शब्द वापरला जात नाही. माय शब्द, माय 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 शब्दात इतकी मोठी ताकद आहे, एवढी शक्ती आहे. 1000 एकर जमीन असलेली बाई सुद्धा माय म्हणल्यावर भिकाऱ्याला भाकरी वाढीती. इतकी ताकद आहे त्या माय शब्दात, एवढी ताकद आहे. फार मोठा शक्तिशाली शब्द आहे आपल्याकडे.
वजनदार शब्द आहेत भारत देशातले, या महाराष्ट्राच्या मातीतले. आणि सांगितलं बघा, खिडकीतनं पाहिलं तर पहिल्या पंक्तीला बसलेली लोक विडे घेत होते. जेवण झाल्यावर विडे व्यवस्था केलेली होती, विडे घेत होते. आणि दुसऱ्या पंक्तीला माणसं पहिला श्लोक म्हणून जेवण करत होते. द्रौपदीकडे धर्म आले आणि विचारलं, प्रिये एक बोलू, तू तर 1 वर्ष 53 दिवसाचे, म्हणजे 365 अधिक 53 दिवस, एका वर्षाचे 365 आणि हे 53 अधिक एवढ्या दिवसाचं पात्र उचलायचं मी करूच ते असं तू म्हणत होती. पण मी तुला स्वतःहून सांगितलं आजच्या दिवसाचे पात्र उचल. तर 43,832 लोकांचे पहिल्या पंक्तीचे पात्र उचलले. तू तर महालात होतीस, तुला घाम नाही, तुझ्या हाताला खरकटं उष्ट लागलेलं नाही, मग उचलले कोण? तर द्रौपदीचं हृदय पाजरत होतं. आणि हृदय पाजरून हाताला कापरं सुरू झालं. आणि कापरं भरलेल्या हाताने चंदनाच्या पाटावर ठेवलेल्या सुवर्णाची प्रतिमा ही द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची होती. आणि त्या प्रतिमेकडे बोट केलं. तो उचिष्टे काढी धर्माघरी, तो उचिष्टे काढी धर्माघरी, तो उचिष्टे काढी धर्माघरी. ब्रह्मांड उतरली ज्याचे इच्छे घरी,